आज आपण सोडवणार आहोत सेशन 7। तर बघा, पहिले लॅबवर जायचं आहे, टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीप्रमाणेच। इथे स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा, ओके करायचं आहे, येस करा। तर बघा, आपली टायपिंगची एक्झाम इथे झालेली आहे। नंतर बघा, आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा, याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, तर इथून स्टार्ट करायचा आहे। तर पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ एंटरिंग द डिलिव्हरी ॲड्रेस ड्युरिंग द ऑर्डर प्रोसेस ऑन फ्लिपकार्ट म्हणत आहे। तर याचं उत्तर इन्शुअर करेक्ट डिलिव्हरी लोकेशन आहे। नेक्स्ट, त्यानंतर बघा, व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ यूजिंग गुगल फोटो स्कॅन ओव्हर ट्रेडिशनल स्कॅनिंग मेथड म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर फोटो कॅन बी ॲड इन द गुगल फोटोज लायब्ररी आहे। त्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे शो होते का तुमचं उत्तर जे आहे ते करेक्ट आहे किंवा चुकीचं आहे। तर बघा, इथे आपल्याला इथे दाखवलेलं आहे करेक्टली। नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट लिंक फॉर जॉईनिंग गुगल मीट म्हणत आहे। तर गुगलवर जॉईनिंग करण्यासाठी करेक्ट खालची लिंक कोणती आहे बघा, तर पहिलीच आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर बघा, इथे करेक्ट आलेलं आहे। नेक्स्ट करा, युअर फ्रेंड इज जॉईनिंग मीटिंग ऑन गुगल मीट बट ही इज कॉन्शियस अबाउट द बॅकग्राऊंड, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन कॅन हेल्प हिम टू ब्लर द बॅकग्राऊंड म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। क्लिक ऑन द 3 डॉट ड्युरिंग अ मीटिंग, चूज सेटिंग, एनेबल बॅकग्राऊंड ब्लर, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा, बघा इथे करेक्टली दाखवलेलं आहे। नेक्स्टवर क्लिक करा, टू टर्न ऑफ युअर कॅमेरा क्विकली इन अ गुगल मीटिंग व्हिच कीबोर्ड शॉर्टकट शोल यू यूज म्हणत आहे। तर याचं उत्तर कंट्रोल+E आहे। याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर बघा, इथे करेक्ट आलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा, विच ऑफ द फॉलोइंग टॅब्स इन यूज टू अ प्रेझेंट नाऊ ऑप्शन इन गुगल मीट म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे आपले सर्व क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे। क्लोज करा। त्यानंतर बघा, आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहे। तर पहिला इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन्स पहा, चेंज द साइज ऑफ द आयकॉनिक अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट व्ह्यू ऑप्शन म्हणत आहे। तर बघा, इथे डेस्कटॉपवर जे आयकॉन आहे त्याचा साईज आपल्याला लहान करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबचा ऑप्शनचा वापर करून म्हणत आहे। तर राईट क्लिक करा, इथे डेस्कटॉपवर व्ह्यूवर जायचं आहे आणि याचा स्मॉल आयकॉन्स आपल्याला इथून स्मॉल आयकॉनवर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि दुसरा प्रश्न लावा इथून। सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट सॉर्ट बाय ऑप्शन्स म्हणत आहे। तर बघा, आपल्याला नावानुसार सॉर्ट करा म्हणत आहे डेस्कटॉपवर जी सर्व आयकॉन्स, तर त्यासाठी राईट क्लिक करायचं आहे, सॉर्ट बायवर जायचं आहे आणि त्यातून नेमवर क्लिक करा। नेमवर क्लिक केलं आणि त्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर सबमिट करायचं आहे, ओके करा। त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन्स बघा, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप, राईट क्लिक न्यू फोल्डर म्हणत आहे। तर बघा, डेस्कटॉपवर राईट क्लिक करून आपल्याला एक नवीन फोल्डर बनवा म्हणत आहे। तर डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, न्यू या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि क्रिएट फोल्डर इथे क्लिक करायचं आहे। तर बघा, न्यू फोल्डर इथे क्रिएट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, ओपन टास्कबार सेटिंग बाय राईट क्लिकिंग ऑन द टास्कबार म्हणत आहे। तर बघा, आपल्याला टास्कबारची सेटिंग ओपन करायची आहे राईट क्लिक करून। तर त्यासाठी बघा, इथे टास्कबार दिलेला आहे, याच्यावर राईट क्लिक करा आणि त्यातून टास्कबार सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि त्याची सेटिंग इथे ओपन झालेली आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे, ओके करा। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, लॉक द टास्कबार विथ टॉगल की यूजिंग टास्कबार सेटिंग म्हणत आहे। तर बघा, आपल्याला त्यासाठी राईट क्लिक करायचं आहे टास्कबारवर, टास्कबार सेटिंगवर जायचं आहे आणि यातनी लॉक द टास्कबार इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर याला क्लोज करा आणि मग नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे,
नेक्स्ट ॲक्टिवेट द फीचर्स ॲटो हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड युझिंग टास्कबार अँड सेटिंग म्हणत आहे. तर बघा आपल्याला ॲटो हाईड द टास्कबारचा मोड आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला टास्कबार सेटिंगवर जायचं आहे. तर राईट क्लिक करा, टास्कबार सेटिंगवर जायचं आहे आणि बघा इथे ऑप्शन दिलेला आहे ॲटो हाईड इन द टास्कबार डेस्कटॉप मोड म्हणत आहे. तर इथे सुरुवातीलाच ऑप्शन दिलेला आहे ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड. तर याला चालू करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट टू सेव्ह डेस्कटॉप स्पेस ॲक्टिवेट द यूज स्मॉल टास्कबार बटन फीचर युझिंग टास्कबार सेटिंग अँड अगेन डिॲक्टिवेट इट म्हणत आहे. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, टास्कबारवर जा, राईट क्लिक करा, टास्कबार सेटिंगवर जायचं आहे. टास्कबार सेटिंगवर गेल्यानंतर बघा यूज स्मॉल टास्कबारवर इथे क्लिक करा, पुन्हा याला बंद करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. सेट द टास्कबार लोकेशन टू द टॉप और बॉटम साइड ऑफ द टेक्स्ट बार युजिंग टास्कबार सेटिंग म्हणत आहे. तर बघा टास्कबारचे जे लोकेशन आहे ते वर किंवा खाली आपल्याला सेट करा म्हणत आहे. तर या टास्कबारवर राईट क्लिक करा, टास्कबार सेटिंगवर जायचं आहे. टास्कबार सेटिंगवर गेल्यानंतर बघा स्क्रोल डाऊन करा, थोडंसं खाली या आणि याच्यात बघा टास्कबार लोकेशन ऑन स्क्रीन आहे, इथं बॉटम दिलेला आहे. तर तुम्ही टॉपवर सुद्धा नेऊ शकता आणि टॉपवर नेल्यानंतर पुन्हा त्याला बॉटमवर आणा. त्यानंतर याला क्लोज करायचं इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट ॲड अ न्यू टूलबार टू द टास्कबार बाय राईट क्लिकिंग ऑन एम्प्टी एरिया ऑफ द टास्कबार म्हणत आहे. तर टास्कबारवर एक नवीन आपल्याला टूलबार आणायचा आहे. तर त्यासाठी राईट क्लिक करा, टूलबारवर क्लिक करायचं आहे, न्यू टूलबारवर क्लिक करा आणि याच्यातून आपण कोणताही एखादा टूलबार इथून घेऊ शकतो अशा प्रकारे. आणि त्यानंतर सिलेक्ट फोल्डरवर क्लिक करा आणि इथे बघा टास्कबार आपल्या इथे ॲड झालेला आहे टूलबार आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. ओके करा आणि शेवटचा क्वेश्चन बघा. चेंज द टास्कबार कलर ॲज पर युअर चॉईस बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ युअर डेस्कटॉप अँड सिलेक्ट पर्सनलाइज ऑप्शन्स म्हणत आहे. तर बघा राईट क्लिक करा डेस्कटॉपवर, त्यानंतर पर्सनलाइज या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि टास्कबारचा कलर चेंज करण्यासाठी आपल्याला कलर्सवर जावं लागेल. तर कलर्सवर जा, त्यानंतर एखादा कोणताही कलर इथून निवडायचा आहे. तर बघा मी हा कलर घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा इथे टास्कबारवर राईट क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि नंतर आपलं उत्तर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेले आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, येसवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ कंप्लीट सोडवणं झालेलं आहे सेशन 7चं. तर बघा आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण आपल्याला इथे आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेशन 7चे नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर सेशन 7वर जा, त्यानंतर इथून नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट करून घ्या. त्याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, व्हेअर विल यू क्लिक टू चेंज द फॉर्मॅट ऑफ टाईम शो ऑन युअर सिस्टीम म्हणत आहे. तर सिस्टीमवरचा टाईम चेंज करण्यासाठी आपल्याला कशावर जावं लागेल. तर याचं उत्तर बघा ऑप्शन 1 आहे, बघा पाहून घ्या. त्यानंतर ऑप्शन एवरला क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेअर कॅन यू फाइंड ऑप्शन फॉर चेंजिंग द सेटिंग फॉर डेट अँड टाईम ऑन युअर सिस्टीम म्हणत आहे. तर आपण डेट आणि टाईम कशातून चेंज करू शकतो म्हणत आहे. तर बघा याचं उत्तर ऑप्शन 3 नंबर आहे, कंट्रोल पॅनलमधून चेंज करू शकतो. तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. व्हेअर विल यू क्लिक टू चेंज सेटिंग लाईक द पोझिशन ऑफ द टास्कबार ऑन द स्क्रीन म्हणत आहे. तर टास्कबारची पोझिशन चेंज करण्यासाठी बघा टास्कबार सेटिंगहून करता येते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. विच ऑफ दिस ऑप्शन विल हाईड द टास्कबार टिल द टाईम यू मूव युअर माऊस ओव्हर इट्स लोकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. बघा ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड हे त्याचं उत्तर आहे. तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इफ यू अटॅच अनदर डिस्प्ले स्किल टू युअर सिस्टीम विच ऑप्शन विल यू एनेबल टू कीप द टास्कबार विजिबल इन
बोथ डिस्प्लेज म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर मल्टिपल डिस्प्लेज आहे. ऑप्शन नंबर 2वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. वेअर विल यू क्लिक टू चेंज द कलर ऑफ द टास्कबार म्हणत आहे, तर टास्कबारचा कलर चेंज करण्यासाठी आपण पर्सनलाइज या ऑप्शनवर जाऊन कलर चेंज करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. You want to purchase multiple item on Flipkart, so you selected the first item, add it to cart. After some time you have found a alternative item, so you want to delete the add item from cart. Which place will you do so म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे. तर ऑप्शन बी वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा, यू हॅव ऑर्डर अ स्मार्टफोन ऑन फ्लिपकार्ट लास्ट मंथ. टुडे द स्मार्टफोन इनकरेक्ट अ प्रॉब्लेम, सो यू वांट to raise a complaint. For this you require the border details. Select all the options from where you can get the details म्हणत आहे, तर खालीलपैकी कशातून डिटेल्स पाहू शकतो आपण. तर बघा, याच्यातून माय ऑर्डर बी आणि याच्यातनी माय अकाउंट डी आणि बी आणि डी वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर बघा, यू वेअर सर्चिंग फॉर कलरिंग बुक्स फॉर युअर फ्रेंड्स यंगर ब्रदर. यू कोल्ड सी धीस कलरिंग बुक्स ऑन फ्लिपकार्ट. Before purchasing it, you want to share this with your view. Which option will you choose to share it म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे. तर ऑप्शन सी वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. यू लाईक अ शू ऑन फ्लिपकार्ट अँड वांट टू परचेस इट, सो बिफोर परचेसिंग इट वांट टू चेक वेदर दॅट कॅन बी डिलिव्हर टू यू ऑर नॉट. व्हॉट विल यू चेक म्हणत आहे, तर याचं उत्तर डिलिव्हरी पिनकोड आहे. त्यानंतर येसवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकसुद्धा झालेलं आहे सेशन 7चे आणि आपला स्कोर्स इथे आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. आणि नंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, द मोस्ट कॉमन वे टू ॲक्सेस द लर्नर इज थॉट म्हणत आहे, तर याचं उत्तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. यू वॉन्ट टू बिल्ड युअर ओन प्रोफेशनल वेब पेज. यू विल बी एबल टू क्रिएट वेब पेजेस बाय यूजिंग डॅजर्स प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणत आहे, तर ते आपण जावास्क्रिप्टमध्ये जाऊन बनवू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ वेब ब्राउझर म्हणत आहे, तर खालीपैकी कोणतं वेब ब्राउझरचं उदाहरण आहे बघा, तर गुगल क्रोम आहे. त्यानंतर येसवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण इरा सेशन 7 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.